अदिती, गुड इव्हनिंग. लक्ष दे. आज आपण हिस्ट्री घेऊया. हिस्ट्रीचा आपला काही भाग झालेला होता. पेज नंबर 10 पर्यंत आपण आलेलो होतो. शिकवायला आपण घेतलेलं तेव्हा पहिले सुरुवातीला आपले 2 धडे झालेले होते. आपण मला वाटतं तिसऱ्या धड्यापासूनच डायरेक्ट सुरू केलेलं होतं. ओके, ठीक आहे. तर आपला पेज नंबर 10 पर्यंत झालेलं होतं. आता बघूया आपण दुहेरी राज्यव्यवस्था. पेज नंबर 11 वरची दुहेरी राज्यव्यवस्था. जर त्याच्या आधी काही झालं असेल तर सांग मला, तसं मग तसं शिकवेन. कारण की त्याच्या आधी मला वाटतं अर्चिता ताईंनी शिकवलेलं होतं, कुठपर्यंत शिकवलेलं होतं त्याची मला ज्ञान नाही आहे. त्यामुळे तू सांग मला नंतर कुठपर्यंत झालेलं होतं. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 बंगालमध्ये एक दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली होती. काय आणली होती? दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली होती. आता ही जी राज्यव्यवस्था होती, महसूल गोळा करण्याचं काम कंपनीनं हाती घेतलं होतं. शांतता सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे होतं. दुहेरी राज्यव्यवस्था याला असं म्हणतात. राजे शांतता व सुव्यवस्था स्थापन करायची राज्यांमध्ये आणि बाकी ईस्ट इंडिया कंपनी काय करायची? कर गोळा करायची. आणि आठवतं आपण नंतर आपण बोललो की हा जो पैसा जो यायचा तो काही ब्रिटिश अधिकारी जे होते ते अधिकारी स्वतःच्या खिशात घालत असत असं समजल्यानंतर इंग्लंडच्या राज्यकारभारावरती भारतामध्ये टीका व्हायला लागली. आणि तेव्हापासून कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी काही प्रशासनाने पावलं उचलली. समजलं? झालंय हे पण झालंय अदिती, हे पण झालेलं आहे. मुलकी नोकरशाही पण झालेलं आहे. एक मिनिट. हां, आपलं पेज नंबर 13 चालू होतं. सॉरी, झालेलं आपलं 12 पण झालंय, 13 चालू केलेलं. बघा, आपण लक्ष द्या. वाहतूक व दळणवळण व्यवस्थेमध्ये सुधारणा. इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतामध्ये व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोयी यासाठी भारतात वाहतूक, दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या. कोलकाता आणि दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला. 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली होती. आणि त्याच वर्षी तारायंत्र म्हणजे काय म्हणतात ते, काय ज्याला आपण टेलिफोन वगैरे दूरध्वनी असं बोलतो, संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतातून सुरू केली होती. आणि या यंत्रणेमध्ये भारतातील प्रमुख शहरे एकमेकांना जोडली गेली. त्यातली प्रमुख ठाणी जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्था सुद्धा सुरू केली होती. या सर्व सुधारणांमुळे एक भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाले. लांबपर्यंत परिणाम झाले. देशाच्या विविध भागामध्ये लोकांशी परस्परांशी संपर्क वाढला. त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढली. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास व्हायला लागला. जुने जे उद्योगधंदे होते त्या उद्योगधंद्यांचा ह्रास व्हायला लागला. कसा? भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावरती इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारायचे. कर आकारायचे. उलट इंग्लंडमधून मात्र भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर असायचा. आपल्या भारतातून तिकडे जाणाऱ्या मालावरती कर जास्त असायचा. आणि तिकडनं आलेला जो माल असायचा या मालावरती कर मात्र जास्त असायचा. अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर बघायला गेलं तर त्यामुळे त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आणि कमी खर्चात व्हायचं. आपल्या इथे त्याचं उत्पादन, कारण कर जास्त लागायचं ना, त्यामुळे उत्पादन कमी खर्चात आणि कमी व्हायचं. मोठ्या प्रमाणात व्हायचं आणि कमी खर्चात व्हायचं. आता आपल्या इथला माल त्यामुळे काय व्हायला लागला? स्वस्त व्हायला लागला. आणि स्वस्त मालाशी बाहेरच्या देशात स्पर्धा करणं फार कठीण व्हायला लागलं होतं. कारागिरांवरती याचे परिणाम झाले. आता सेम परिणाम याच पद्धतीने शिक्षण संस्थांवरती होणार आहेत. का माहिती आहे काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कॉम्पिटिशन्स नाही. 10वी म्हणजे तुमचं काहीच नाही. 10वीला महत्त्व फार कमी येणार. इतर इयत्तांसारखंच होणार. त्यानंतर लोक काय फक्त एज्युकेशन घ्यायचं यासाठी शिकणार, कारण तुम्हाला ग्रेड पद्धती येणार. दुसरी गोष्ट अशी की इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा ज्या बक्कळ पैसा उकळत आहेत त्यांच्यावर नियंत्रण येणार. सगळे म्हणजे एकूण काय तर तुमचं शिक्षण सोपं होणार आणि स्वस्त होणार. हा त्याच्या मागचा उद्देश.
बरोबर ना. तर अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झालं. परिणामी काय झालं, भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले, कारागीर लोक बेकार झाले. भारतात नव्या उद्योगांचा विकास, इंग्रज सरकार पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव, भांडवल या गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाही. परंतु अशा अडचणीवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली. अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी काय केलं, उद्योगांची उभारणी केली. 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा यांनी तागाची पहिली गिरणी सुरू केली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना काढला. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट, रासायनिक द्रव्य या उद्योगांना सुद्धा सुरुवात झाली. हे जे उद्योग होते या उद्योगांना सुद्धा सुरुवात झाली होती. सामाजिक परिणाम, सांस्कृतिक परिणाम. 19वे ज्यावेळेस शतक चालू झालं त्यावेळेस युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवीन युग साकारलं. कारण देशामध्ये औद्योगिक क्रांती झपाट्याने व्हायला लागली ना, त्यामुळे एक नवीन युग साकारलं. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते. पाश्चिमात्य देशामध्ये याचे परिणाम भारतात सुद्धा व्हायला लागले होते. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी तेथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच तेथील संगीत, प्राणी, पक्षी यांचा सुद्धा अभ्यास करायला सुरुवात केली होती. तिथले प्राणी, पक्षी यांचा सुद्धा काय करायला चालू केलं होतं, अभ्यास करायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर 1784 मध्ये विल्यम जॉन्स यांनी इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. एशियाटिक सोसायटी ही संस्था स्थापन केली आणि मॅक्स म्युलर हा जर्मन एक विचारवंत होता. भारतीय धर्म, भाषा, इतिहास याचा गाढा तो अभ्यासक होता. या उदाहरणामुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवनिश्चित म्हणजे नवशिक्षित म्हणजे जे नवीन नवीन होते अशा भारतीयांमध्ये व्हायला लागली. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंक सतीबंदीचा कायदा झाला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. हे कायदे समाज सुधारणेला फार घातक होते, पूरक ठरले, म्हणजे समाजाची सुधारणा करण्यासाठी फार पूरक ठरले होते. आपले प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती ना. ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती, म्हणजे त्यासाठी त्यांनी आपल्या इथे इंग्रजी शाळा चालू केल्या. जर इंग्रज भारतामध्ये आले नसते तर आपल्या इथे मराठी शाळा चालूच झाल्या नसत्या, इंग्रजी शाळा चालूच झाल्या नसत्या. थोडक्यात त्याचं जे शिक्षण आहे ना ते नंतर आलं असतं, फार कालावधीनंतर आलं असतं. लॉर्ड मेकल शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवीन पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, नवीन व तंत्रज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1857 मध्ये कोलकाता, मुंबई, मद्रास, चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. जी सामाजिक चळवळ होती याचं नेतृत्व केलं गेलं. येथे तुमचा हा धडा संपलाय. मला वाटतं हा धडा आपला तिसरा धडा होता. तिसरा धडा संपलाय. आदिती याची प्रश्नांची उत्तर लिही नंतर आणि मला सेंड कर. ठीक आहे. बाय. थँक्यू.